आज मी तुमच्यासाठी पनीर फ्राईड राईसची रेसिपी घेऊन आलो आहे. मित्रांनो, सुरुवातीला पॅनमध्ये ऑइल टाकायचं आहे आणि पनीरला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर हा डेअरीतला आहे, त्यामुळे फ्रेश पनीर यूज करा, मजा येते. ते फ्रोझन नका यूज करू, पॅकेटवाला. त्याला चव नाही लागत आणि मग ते बरोबर नाही होत, गडबड होऊन जाते. ते यूज नका करू. आपण हे वाले यूज करा, हे मस्त लागतं. मला खूप जास्त आवडतं. चांगली डेअरी निवडा, तिकडून घ्या. आता सुरुवातीला पॅनमध्ये ऑइल टाकलं दुसऱ्या वेळेला, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, परतून घेतो मी. याच्यामध्ये शिमला मिरची, कोबी, गाजर, थोडीशी फरसबी, हे सगळे व्हेजिटेबल्स आपण याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे. उकडलेला राईस म्हणजे जो बासमती राईस मी उकडून घेतला होता, त्याला फॅनखाली ठेवला ड्राय व्हायला. तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर राईसची रेसिपी बऱ्याच ठिकाणी दाखवली, त्यामुळे मी आता बॉईल करताना नाही दाखवत आहे. आता याच्यामध्ये राईस ॲड केला आहे, पनीर ॲड केला आहे. मग स्प्रिंग ऑनियन याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. ॲरोमेट पावडर भेटली तर ती पण ॲड करू शकता. सॉसेसमध्ये तुम्हाला सांगतो, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि व्हिनेगर थोडं याच्यामध्ये ॲड करणार आहे. चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहे. आता खूप सारी अशी बारीक कोथिंबीर वगैरे कट करा आणि ती पण अशी वरतून टाकून द्या आणि मिक्स करून घ्या. यांची डिटेल्स ना, काय सॉस किती वापरले, काय केलं, ते सगळं मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. एकदम इझिली बनवू शकता आणि मग एन्जॉय करू शकता. हा पनीर फ्राईड राईस तुम्हाला दुकानापेक्षा, रेस्टॉरंटपेक्षा भारी लागेल. एकदा नक्की ट्राय करून बघा.